नमस्कार, एसएन न्यूजमधील आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूयाची विशेष बातमी. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज अंतर्गत येथे अन्नदान विभागाच्या सन 2025 ते 2028 या त्रिवार्षिक नवनियुक्ती अन्नदान समितीची प्रथम सभा आज दिनांक 4 रोजी गुरुकुंजाच्या अन्नदान विभागात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी समिती प्रमुख श्री लक्ष्मणरावजी गमे होते. समितीचे सचिव श्री सुभाषजी सोनारे यांनी सभेचे संचालन केले. प्रथम अन्नदान विभागातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून दीप प्रज्वलित केले. संकल्प गीतानंतर सभेला सुरुवात झाली. समिती प्रमुख यांची सर्वांचे प्रथम शब्दसुमनाने स्वागत करून समितीच्या कार्याची रूपरेषा समजावून सांगितली. समिती प्रमुख श्री लक्ष्मणरावजी गमे यांनी सर्वांच्या सहयोगाने व सहकार्याने अन्नदान विभागात उत्तम सुविधा पुरविण्यास अन्नदान समिती प्रामाणिक कार्य करेल असे अभिवचन दिले. समितीच्या कामकाजाच्या पहिल्या सभेत नवनियुक्त समिती सदस्य आदरणीय श्री राजेंद्रजी तारेकर अमरावती यांनी अन्नदान विभागात 60,000 रुपये देऊन सहयोग राशी समिती प्रमुखाचे स्वाधीन करून फार मोठे सेवा कार्य केले. इतकेच नाही तर मी दरवर्षी नेहमीसाठी 30,000 रुपये वार्षिक सहयोग राशी अन्नदान विभागास देण्याची घोषणा सुद्धा केली. त्यांच्या दानशूर वृत्तीचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अत्यंत उत्साही वातावरणात सभा संपन्न झाली. समिती प्रमुख श्री लक्ष्मणरावजी गमे यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन समिती सचिव श्री सुभाषजी सोनारे यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवर सदस्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री गोपाल बुध दामणगाव रेल्वे, श्री राजेंद्र तारेकर अमरावती, श्री रमेश तावाडे वरोरा, श्री राजाभाऊ अंबुलकर, श्री भारत कारडे, श्री देवीदासजी डेहनकर, श्री संजयजी टायडे व सचिव श्री सुभाषजी सोनारे, लेखपाल श्री संदीप कुकुर्डे, अन्नदान विभागाचे सक्रिय व संपर्कशील व्यवस्थापक श्री दीपकजी चर्जन उपस्थित होते. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. कार्यालयीन कामाकरिता गुरुकुंजात आलेले व सत्काराच्या वेळी अन्नदान विभागात उपस्थित असलेले चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख तथा सदस्य प्रकाशन विभाग गुरुकुंज रूपलाल कावळे यांचीही अतिथी म्हणून उपस्थित असल्याने समितीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी समिती प्रमुख श्री लक्ष्मणरावजी गमे यांनी कार्यकारिणीची समिती प्रमुख म्हणून व सदस्य म्हणून सर्वांना अन्नदान विभागात सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमाचे संचालन करण्याची संधी मला दिल्याबद्दल समिती प्रमुख श्री गमेसाहेब व समिती सचिव श्री सुभाषजी सोनारे सर यांचा मी आभारी आहे. शांतीपीठ घेऊन कार्यक्रमाची सभेची सांगता झाली.